गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 5 वाजले आहे. तर आज मी लवकर उठले आहे कारण की निकुंजच्या स्कूलमध्ये फाउंडेशन डे असल्यामुळं त्यांच्या स्कूलमध्ये सगळ्यांच्याशी टीम केलेला आहे. सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून आणायला सांगितलेलं आहे. कोणाला जिरा राईस, कोणाला पुलाव, कोणाला पुरी, कोणाला छोलेची भाजी. तर निकुंजच्या टीमला पुरी सांगितली, सो मी पुरीची तयारी केली. तेल तापेपर्यंत चपाती लाटून पुऱ्या करून घेतल्या. एक पुरी डब्यात अडकली. तिला वाटलं असेल ही बाई का मला सकाळ सकाळ तेलात टाकते. पुऱ्या करून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी माझ्या मोठ्या चिरंजीवला आवाज दिला, चला आता स्कूलचा टाईम झाला आहे. कसा बसा तरी तो उठून बसला, आंघोळीला गेला. त्याचा आवरेपर्यंत मी बाकीच्या पुऱ्या करून घेतल्या, त्याचा टिफिन पॅक केला. नेहमीप्रमाणे तारक मंत्र लावला. तारक मंत्र लावल्यानंतर घरात एक वेगळीच एनर्जी आणि पॉवर येते. त्याच्यानंतर आमचा चिरंजीव रेडी होऊन स्वामींचं दर्शन घेऊन स्कूलसाठी निघाला. त्याला त्याच्या हातात बास्केट दिली आणि चल म्हणलं, एक स्माईल देऊन एक पप्पी दे चल, आणि बाय करून स्कूलला गेला. त्याच्यानंतर आमच्या छोट्या डॉनला कसं बसं उठवलं. आमच्या छोट्या डॉनसाठी एक स्पेशल ट्रीटमेंटच लागते. त्याला कसं तरी लाडीगुडी लावून उठवावं लागतं. त्याच्या आवऱ्यापर्यंत मी बाकीच्या चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत पप्पांनी त्याला आंघोळ घातली. मग मी टिफिन पॅक केला. मग आमचा छोटा डॉन स्कूलसाठी रेडी झाला. माझी दोन्ही मुलं स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय स्कूलला बाहेर निघत नाही. त्यांनी दर्शन घेतलं. मग स्कूलला निघण्यासाठी आम्ही रेडी झालो. कसं बसं बॅग घेतली, एक स्माईल करत बास्केट हातात घेतली आणि नेहमीप्रमाणे घाई मम्मीच्या आधी पटकन लिफ्टचं बटन प्रेस करायची. बेसमेंटला पोचेपर्यंत अख्ख्या लिफ्टमध्ये त्याची बडबड असते. नंतर स्कूलला गेल्यानंतर रमत गमत हात धरत स्कूलच्या गेटवरनं बाय करत कसं बसं तरी जातो. एकदा पुढं गेला की परत मागं वळून बघणेच नाही. त्या मावशींलाही त्याला बघून हसायला येतं. त्याच्यानंतर त्याला स्कूलला सोडल्यानंतर नेहमीप्रमाणे मी वॉकला येते. मस्तपैकी वॉक करते 30 to 45 मिनिट्स. एकदम मस्त फ्रेश वाटतं. चेहऱ्यावरचा ग्लो बघा, एकदम दिवसच मस्त जातो माझा. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, 30 to 45 मिनिट्स वॉक केल्यानंतर मी थोडीशी ओपन जिम करायची. ज्यावेळेस माझी वेट लॉसची जर्नी चालू होती त्यावेळेस मी वॉक केल्यानंतर ही ओपन जिम करायला यायची. हे सगळ्यात भारी. थाईचे फॅट्स एकदम फास्ट माझे बंद झाले आणि मला रिझल्ट पटकन आला. तर अशी होती माझी दिवसाची सुरुवात. तुमची कशी होती नक्की कमेंट करून सांगा.